नमस्कार प्रेक्षकांनो, आजच्या एपिसोडमध्ये इथे आता काव्या नंदिनीला खाली घेऊन आलेली असते. नंदिनी हट्ट करते की मला आता रूममध्ये बसून राहायचं नाही आहे, मला आजाऱ्यांसारखं वाटतंय, तेव्हा तू मला जरा खाली घेऊन चल. तेव्हा काव्या नंदिनीला हात धरून तिला आता खाली घेऊन येते. नंदिनी म्हणत असते, काव्या आता बघ, खाली आले तर मला किती बरं वाटतंय. तेव्हा काव्या म्हणत असते, ताई तू व्यवस्थित बसतेस ना, की तुझ्यासाठी इथे टेकून बसायला मी उशी घेऊन येऊ. तेव्हा नंदिनी म्हणत असते, नाही नको नको, बस बरं तू, त्याची खरंच गरज नाही आहे. तेव्हा काव्या म्हणते, नंदिनी ताई हे बघ, मला त्रास होणार नाही आहे, उशी इथे खाली आहे, मी लगेच घेऊन येते, नाही म्हणू नकोस. तेव्हा नंदिनी म्हणत असते, नाही गं, खरंच नाही, लांब आहे जवळ आहे म्हणून म्हणत नाही आहे, मला खरंच उशी नको आहे म्हणून म्हणते, तू बस बरं इथे आता चल. तेव्हा इकडे आता नंदिनी आणि काव्या दोघीजणी छान बसलेले असतात, गप्पा मारत असतात. त्याचबरोबर इथे मानिनी काकू आले असतात. नंदिनीसाठी इथे त्यांनी सूप बनवलेलं असतं आणि नंदिनीसाठी सूप घेऊन त्या ठिकाणी त्या आलेल्या असतात. तेव्हा इथे आता नंदिनी म्हणत असते की आई अहो तुम्ही कशाला केलं. तेव्हा मानिनी म्हणते, हां मग काय झालं, माझ्या सुनेला बरं वाटत नाही आहे तर सूप वगैरे करायला नको का. तेव्हा मानिनी विचारते की नंदिनी बाळा अगं कशी आहेस तू आता. तेव्हा नंदिनी म्हणते की आई मी खरंच खूप ठीक आहे. तेव्हा मानिनी म्हणते, अगं तू खाली कशाला आलीस, तू वरती तुझ्या रूममध्ये थांबायचं ना, तुझे तिथेच आम्ही सगळे लाड केले असते. तेव्हा इथे काव्य म्हणत असते, नंदिनीताई आपले बाबा नेहमी काय म्हणतात माहिती आहे ना, इथे औषधं गोळ्या आपल्या शरीराला बरं करतात आणि इथे माणसाची काळजी आपल्या मनाला बरं करते, बरोबर की नाही. त्यानंतर इथे मानिनी काकू म्हणत असतात, अगदी बरोबर, म्हणूनच आम्ही तुझे अगदी सगळे लाड करणार आहोत. एवढी हसणारी खेळणारी नंदिनी जेव्हा घरामध्ये नव्हती ना, तेव्हा आमच्या मनाची काय अवस्था झाली होती ना नंदिनी, खरंच तुला माहिती नव्हतं. काल तुला बघितल्यानंतर हृदयात अगदी माझ्या धस झालं. तेव्हा इकडे काव्या म्हणत असते, काकू ती आठवणसुद्धा आपण नको काढूया, नंदिनी ताईला त्रास होईल असं प्लीज आपण काही नको बोलूया. तेव्हा मानिनी म्हणते, ठीक आहे, आता सगळं काही व्यवस्थित झालं आहे ना, आम्हाला तेवढंच पुरेसं आहे. तेव्हा इथे आता दीपक म्हणत असतो वसू आत्याला, काय मग नंदिनीची शोकयात्रा निघाली का. तेव्हा इकडे आता वसू आत्या म्हणत असते, अरे काय बोलतोयस तू दीपक, तिची शोकयात्रा का निघेल, शोकयात्रा तर तुझी निघणार आहे. तेव्हा दीपक म्हणतो, पण शोकयात्रा तर मेलेल्या माणसाची निघत असते ना. तेव्हा वसू आत्या, मग मी पण तेच म्हणते, शोकयात्रा मेलेल्या माणसाची निघते, नंदिनी तर अजून जिवंतच आहे ना, आणि इथे तू आता जिवंत राहशील की नाही मला जरा शंकाच वाटते. तेव्हा इकडे आता दीपक म्हणतो, असं का बोलताय तुम्ही. तेव्हा जयू आत्या म्हणत असते, नाहीतर काय, तुमच्या मागावरती आहे ना पार्थ आणि जीवा मगाशीच निघालीत, आता तुझं काही खरं नाही आहे दीपक. तेव्हा एक काम कर, जिथे कुठे राहतोस ना तू आता, तिथून लवकरात लवकर निघ. तेव्हा इकडे आता जीवाचा मित्र जो इथे आहे विवेक, त्याने पोलीस असल्यामुळे इथे आता त्याचा नंबर ट्रेस केलेला असतो. दीपकचा नंबर ट्रेस केल्यानंतर इथे आता हनुमान मंदिर चाळ, त्याचबरोबर खोली नंबर 12 असा त्याचा ॲड्रेस मिळालेला असतो. तेव्हा त्या चाळीकडे जाण्यासाठी पार्थ आणि जीवा दोघेही तयार झालेले असतात. तेव्हा इथे वसू आत्या म्हणत असते की दीपक हे बघ, तुझी काही माती खाल्ली आहेस ना, नंदिनीला किडनॅप करायला गेला होतास, तिला मारण्याचा जो काही प्रयत्न केला आहेस, इथे पार्थ आणि जीवाने तिचा जीव वाचवला आणि आता तू त्यांच्या बायकांना त्रास दिलास ना, म्हणून तुझी शोकयात्रा काढायला येता येते, तुझी वाट लावायला येत आहेत. तुला जर तुझा जीव इतका प्यारा असेल ना, तर आत्ताच्या आता जिथे कुठे राहतोयस ना नवीन ठिकाणी, तिथून आत्ताच्या आता पळ काढ. पण त्याआधी तुझा मोबाईल घे, त्यातलं सिम कार्ड तोडून टाक आणि त्यानंतरला काहीतरी वेषांतर कर आणि मगच तिथून पळून जाण्याचा प्रयत्न कर. नाहीतर तू जर इथे जीवा आणि पार्थ या दोघांच्या हाताला लागलास ना, तर मात्र तुझं काही खरं नाही आहे. तेव्हा इकडे दीपक म्हणतो, येऊ दे ना त्या लोकांना, त्यांचीसुद्धा छान वाट लावून टाकतो, त्या काव्य आणि नंदिनीला विधवा करून टाकतो. तेव्हा वसू आत्या म्हणते, इतकं सोपं आहे ते, अरे लाठीकाठी खेळणारी मुलं आहेत ती लहानपणापासून, आणि देशमुखांचं रक्त आहे ते इथे असं तसं शांत बसत नाही, कळत कसं नाही आहे रे तुला. तू त्या नंदिनीला जीवे मारण्याचा प्रयत्न केला आहेस, मग तुला ते दोघेजणं आता सोडणार आहेत असं वाटते का तुला. आत्ताच्या आता तुम्ही पळ काढा, आत्ताच सांगते मी तुला. तेव्हा इथे दीपक म्हणत असतो की ठीक आहे,
आता मी इथून निघून जातोय, पण त्या नंदिनीला मी सोडणार नाही आहे. तेव्हा वसू आत्या म्हणत असते, हे बाबा, त्या नंदिनीचं काय करायचं आहे, नंतरचं नंतर बघू रे, पण आधी तिथून पळ तर काढ ना. तेव्हा इकडे दीपक म्हणतो, बरं बरं ठीक आहे. तेव्हा वसू आत्या म्हणते, काही झालं ना तरीसुद्धा तू पार्थ आणि जीवा या दोघांच्या हाती काही लागू नकोस. त्यानंतर दीपक म्हणत असतो, नंदिनी, आता वाचली आहेस तू, पण एक दिवस असा नक्की येईल तेव्हा तुला वाचवायला ना कुणीही येणार नाही. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे वसू आत्या रम्याला म्हणत असते की रम्या, काय होईल गं, तो दीपक योग्य वेळी घर सोडून जाईल ना, काय वाटतंय तुला, दीपक पार्थ आणि जीवाच्या हाती नाही लागणार ना. तेव्हा रम्या म्हणत असते, आई, असं काहीही होणार नाही, तू नको काळजी करू, सगळं काही तुझ्या मनाप्रमाणे होईल. तुझ्या मनामध्ये ही जी काही भीती आहे ना, ती आधी बाजूला काढून टाक बरं. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता दीपक जे काही नंदिनीचे फोटोज त्याने लावलेले असतात, ते फोटोज इथे आता जाळण्याचा प्रयत्न करत असतो. तो फोटोज तो इथे एका डब्यामध्ये आता पूर्णपणे जाळून टाकत असतो आणि म्हणत असतो की नंदिनी, आता सोडतोय मी तुला. हा माझा वार कसा काय वाया गेला काय माहिती, पण लवकरच तू जिवंत नसणार आहेस हा. तुझी कशी वाट लावतो ना ते बघस तू. असं म्हणून तो आता एक एक तिचा फोटो छान पद्धतीने जाळत असतो. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे मानिनी म्हणत असते की हे बघ नंदिनी, मी तुझ्यासाठी गरमागरम सूप केले, कळते ना तुला, घे बरं, हे सूप पिऊन घे, म्हणजे तुला कसं बरं वाटेल. आता बाकीच्या विषयांवरती आपण बोलायला नको, हो की नाही. त्यानंतरला इथे काव्या म्हणत असते, द्या इकडे, माझ्याकडे द्या ना तुम्ही, मानिनी काकू, ती वाटी माझ्याकडे द्या. तेव्हा इकडे मानिनी म्हणत असते, काव्या, मी काय म्हणते, हे सूप मी नंदिनीसाठी केले, तुला हवं असेल तर मी तुझ्यासाठी सुद्धा नंतर करते, पण हे नंदिनीलाच द्या. तेव्हा इथे काव्या म्हणते, काकू, अहो ती वाटी, तो बाऊल माझ्यासाठी मी मागत नाही आहे, नंदिनी ताईसाठीच मागते. मी माझ्या हाताने हे सूप नंदिनी ताईला देणार आहे. तेव्हा इथे मानिनी म्हणते, हो का, नाही मला वाटलं तुलासुद्धा हवं आहे म्हणून ते तू मागतेस. तेव्हा इथे काव्या म्हणत असते, नाही नाही, तसं काही नाही आहे. त्यानंतरला इथे काव्य आता स्वतःच्या हाताने नंदिनीला सूप देत असते. त्यामुळे प्रेक्षकांनो, इथे मानिनी काकू आणि नंदिनी यांना काव्याचं हे वागणं खूपच जास्त आश्चर्यकारक करत असतं. त्यानंतर जेव्हा इथे काव्या नंदिनीला आपल्या हाताने सूप देत असते, तिला भरवत असते, तेव्हा इथे नंदिनीला त्यांच्याबरोबर म्हणजे आरोही आणि काव्याबरोबर घालवलेले ते प्रत्येक क्षण आता आठवत असतात. तेव्हा इथे नंदिनी आणि मानिनी दोघीही काव्याकडे बघत असतात, कारण कालपर्यंत काव्या इथे विनाकारण चिडत होती, वाटेल तसं नंदिनीला बोलत होती, पण इथे जेव्हा नंदिनीवरती संकट आलं तेव्हा मात्र आपल्या बहिणीला काही होणार तर नाही ना, या काळजीने काव्या खूपच जास्त हळवी झाली होती. तेव्हा इकडे ती सूप भरवत असताना नंदिनी आणि मानिनी बघत असतात. तेव्हा काव्या म्हणते, काय झालं, तुम्ही दोघीजणी माझ्याकडे अशा काय बघताय. तेव्हा नंदिनी म्हणते, काही नाही गं, तू माझी काळजी घेतेस ना म्हणून. तेव्हा काव्या म्हणते, नंदिनी ताई, मानिनी काकू, मी जरी ताईची लहान बहीण असले तरीसुद्धा मी तिची अगदी व्यवस्थित काळजी घेऊ शकते, बरोबर की नाही. तेव्हा इकडे आता काव्य म्हणते, घे ताई, चल तोंड उघड आणि पटापट आता सगळं सूप तुला प्यायचं आहे. तेव्हा इकडे नंदिनी म्हणत असते, नाही नाही, सूप मी घेते, पण आधी तू मला सांग काव्या, तू क्लासला का नाही गेलीस. तेव्हा इकडे काव्या म्हणत असते, ताई, अगं क्लासला नाही जायचं आहे मला. हे बघ, जोपर्यंत तुला एकदम ठणठणीत बरं वाटत नाही तोपर्यंत मी क्लासला जाणार नाही आहे, तसंही माझं मन नाही रमणार आहे तिथे. तेव्हा इकडे नंदिनी म्हणत असते, काव्य, अगं असं काय करतेस, हे बघ मला बरं वाटत नाही आहे म्हणून तू इथे खाडे केलेले मला चालणार नाही, तू आत्ताच्या आता क्लासला जा बरं. हे बघ, तुला घरी राहायची गरज नाही, हे सूप मी पिते ना, दे माझ्याकडे, मी पिते. तेव्हा इकडे नंदिनी आता म्हणत असते की नाहीतर नंतर म्हणशील की तुला बरं नव्हतं, तुझी काळजी घेता घेता माझे क्लासचे लेक्चर मिस झाले म्हणून, असं बोलायलासुद्धा तू कमी करणार नाही. तेव्हा इकडे नंदिनी म्हणत असते की बघताय ना तुम्ही मानिनी काकू, म्हणजे अशा अवस्थेतसुद्धा नंदिनी ताईला मोठी ताई व्हायचं आहे. हे बघ नंदिनी ताई, बास झालं आता, जोपर्यंत तुला बरं वाटत नाही मी तुझी काळजी घेणार म्हणजे घेणारच. त्यानंतर इथे वसू आत्या म्हणत असते, अरे देवा, माझी रम्या या काव्याला नंदिनीपासून लांब करण्याचा किती प्रयत्न करते, अगदी पुरेपूर प्रयत्न करते, पण तरीसुद्धा ह्या दोन बहिणी एकमेकींना सोडायला काही तयारच नाही, एकमेकांपासून दूर व्हायला अजिबात तयार नाही. त्यानंतर इथे जीवा आणि पार्थ हे दोघेजणं गाडीतून आता त्या चाळीकडे निघालेले असतात. तर इथे विवेकने जे काही आता
चाळीचा ॲड्रेस दिलेला असतो. तिथे 6 मिनिटामध्ये जीवा आणि पार्थ दोघेजण पोचणारच असतात. तेव्हा जीवा म्हणतो की 6 मिनटं मला 6 तासासारखी वाटत आहेत. कधी एकदा त्या दीपकजवळ पोचतोय आणि त्याला चांगला धडा शिकवतोय असं झालं आहे मला. तेव्हा इथे जीवाला आठवत असतं की कशा पद्धतीने इथे आता दीपकने नंदिनीला मारण्याचा प्रयत्न केला होता, तिच्यासाठी फास तयार केला होता. आणि त्याचबरोबर इथे दीपक जेव्हा काव्याला मारण्याचा प्रयत्न करत असतो तेव्हा इथे पार्थ तिथे येतो आणि दीपकला मारणार, त्याला पकडणार. तेवढ्यातच दीपक त्याला धक्का देऊन तिथून पळ काढतो. तर अशा रीतीने इथे आता काव्या आणि नंदिनी या दोघींवरती त्या दीपकने हल्ला करण्याचा प्रयत्न केलेला असतो. तेव्हा पार्थ म्हणत असतो, काही झालं ना जीवा, तरीसुद्धा आज दीपक हातातून निसटला नाही पाहिजे. त्याचबरोबर तिथे आता वसू आत्यासुद्धा येते. वसू आत्या म्हणत असते, काय गं नंदिनी, कशी आहेस तू? तुला माहिती आहे का नंदिनी, अगं तुझ्या काळजीने आहे ना मी अजिबात रात्रभर झोपलेली नाही आहे, तुला कळतं आहे का? आणि इथे काव्य खूप टेन्शनमध्ये होती, म्हणून माझी रम्याला तुमच्या दोघींची खूप काळजी वाटत होती गं. माझी रम्यासुद्धा रात्रभर झोपलेली नाही आहे. तेव्हा मानिनी म्हणते, हो ना, हो ताई, अगदी बरोबर बोलताय तुम्ही. तुमच्या डोळ्यांकडे बघूनच कळते की रात्रभर तुमची झोप झालेली दिसत नाही आहे. अगदी खरं बोलते आहे, मी मनापासून बोलते. तेव्हा इकडे मानिनी म्हणत असते, पण आता नंदिनी बघा आपली बरी आहे, काळजी करण्यासारखं काहीही नाही आहे. त्यानंतर प्रेक्षकांनो इकडे आता वसू आत्या म्हणत असते, बरं ते सगळं जाऊ दे, आधी तू मला सांग, इथे आपला पार्थ आणि जीवा हे दोघेजणं कुठे गेलेत? तेव्हा मानिनी म्हणत असते की पार्थ आणि जीवा दोघेजणं दीपकच्या मागावरती गेलेत. तेव्हा वसू आत्या म्हणत असते, मानिनी अगं हे काय बोलतेस तू? खरंच मानिनी, मला कीव वाटते तुझी. म्हणजे तुझी 2 मुलं इथे त्या दीपकच्या मागावरती गेलेत कारण त्यांच्या बायकांना त्याने त्रास दिला म्हणून त्याच्याकडून वचपा काढायला. अगं पण तो दीपक कसा आहे त्यांना माहिती नाही आहे का? कशाला जायचं या दोघांनी असं? तेव्हा मानिनी म्हणते, मला तर असं वाटतं आहे की पार्थ आणि जीवा त्यांच्या बायकांवरती ज्या व्यक्तीने हल्ला केला आहे त्यांना धडा शिकवण्यासाठी गेलेत ना, तर मला तर खूप जास्त आनंद झाला आहे. आणि वसू आत्या असं काय बोलताय तुम्ही? अहो देशमुखांचं रक्त म्हणजे अन्यायाच्या विरुद्ध लढणारं आहे. मग आता घरातल्या व्यक्तीवरती जर अन्याय होत असेल तर मग तो सहन करायचा असतो का? मला तरी ते योग्य वाटत नाही. तेव्हा इकडे आता ज्या दीपकने नंदिनी आणि काव्या यांचा जीव घेण्याचा प्रयत्न केला आहे आणि त्यांच्या नवऱ्यांना जर त्या दीपकला आता धडा शिकवायचा आहे तर त्याच्यामध्ये ते दोघेजणं काही चुकीचं करतायत असं तर मला अजिबातच वाटत नाही, असं इकडे मानिनी काकू म्हणतात. तेव्हा इथे वसू आत्या म्हणत असते, अगं मानिनी, मला खरंच तुझ्या बुद्धीची आहे ना कीव करावीशी वाटते. इथे तुझी मुलं संकटात सापडतायत की काय या गोष्टीला न घाबरता तू म्हणतेस की त्यांनी जो काही निर्णय घेतला आहे तो अगदी बरोबर आहे. अगं कशाला ना, विषय संपला होता ना. आता इथे नंदिनी आता एकदम सुखरूप होती ना, मग काय गरज होती या लोकांना आता त्याला पकडायला जायची? काय गरज होती सांग बरं? झालं ते झालं, सगळं आता विसरून जायचं ना. तेव्हा मानिनी म्हणते, वसू आत्या असं कसं बोलताय तुम्ही की झालं गेलं विसरून जायचं? जे काही घडतंय ते आमच्यापर्यंतसुद्धा पोचतंय ना, मग आता त्याच्यावरती काहीतरी तोडगा काढायला नको का? जे काही घडलं नंदिनी आणि काव्याच्या बाबतीत ते चुकीचंच होतं आणि मला नाही वाटत पार्थ आणि जीवा काही चुकीचं करतायत. त्या दीपकला जर ते धडा शिकवायला गेलेत तर या गोष्टीचा तर मला आनंदच होतोय, बाकी काही नाही. तेव्हा वसू आत्या म्हणत असते, अगं असं काय बोलतेस तू मानिनी? अगं पार्थ आणि जीवा माझे सख्खे भाचे आहेत, मला त्यांची काळजी वाटत नाही का? अगं तुला माहिती आहे ना, माझा नवरासुद्धा असाच होता, तो बाहेर गेला आणि तो परत कधीच आला नाही. मला असं वाटतं की माझं कुंकू पुसलं गेलं आहे, पण या घरामध्ये पुन्हा तसं काही घडायला नको, म्हणून मी तुला हे सगळं बोलते ना गं की पार्थ आणि जीवाला तू पाठवायला नको होतास. या दोघींना काय करायचं आहे? या दोघींना तर असं वाटतं की त्यांचा नवरा जे काही करतो ते सगळं बरोबर. तेव्हा नंदिनी म्हणत असते, हो काकू, हे बघा घाबरायची गरज नाही आहे. पार्थ आणि जीवा दोघेजण जे काही करतायत ते योग्यच आहे, कारण दीपकने आत्तापर्यंत हद्द पार केली आहे. आणि हे बघा इथे आत्ताच मला जीवाचा मेसेज आला आहे, 2 मिनटामध्ये तो जो माणूस आहे ना दीपक, तो त्यांच्या हातीसुद्धा लागणार आहे 2 मिनटामध्ये. आता त्याचं काही खरं नाही आहे. आणि इथे जीवा आणि पार्थ दोघेजणं जे काही करतायत ना ते कौतुक करण्यासारखंच आहे. आमच्या नवऱ्यांचा आम्हाला इथे अभिमानच वाटतोय, बाकी काही नाही.
नाही. तेव्हा इकडे वसू आत्या म्हणत असते, तुम्ही दोघीजणी असंच बोलणार ना गं, कारण तुमच्या अंगामध्ये सुद्धा त्या धनंजयचं रक्त आहे, मग तुम्ही तर असंच बोलणार. तेव्हा नंदिनी म्हणत असते, हे बघा काकू, बोलताना नीट बोला तुम्ही. तेव्हा काव्या लगेच उभी राहते आणि म्हणते की आमच्या बाबांबद्दल एक शब्दसुद्धा बोलायचं नाही आहे. तेव्हा नंदिनी म्हणत असते की तुम्हाला जे काही बोलायचं आहे ते बोला, पण त्यावेळेला नक्की काय घडलं होतं ना चाळीमध्ये ते मी शोधून काढेन. मी सगळे पुरावे गोळा करेन, म्हणजे त्या सगळ्यामध्ये चूक नक्की कुणाची आहे ना ते सुद्धा आपल्याला कळेल. त्यानंतर इथे नंदिनी म्हणत असते की जीवा आणि पार जे काही करतायत ते अगदी बरोबर आहे. नवरा म्हणून त्यांना आमची काळजी वाटली हीच खूप मोठी गोष्ट आहे. त्यानंतर मानिनी म्हणते, वसू आत्या, अहो तुम्हाला तर आनंद व्हायला हवा की तुमचे भाचे कुणालाही न घाबरणारे आहेत. म्हणजे एवढं सगळं असतानासुद्धा ते दोघेजणं लगेच दीपकला पकडायला गेलेत. तेव्हा इकडे आता दीपकला सांगितलेलं असतं वसू आत्याने की वेषांतर करून तिथून पळून जा म्हणून. आता थोडाच एकदम वेळ लागत असतो. त्यानंतरला इथे दीपकने मासा बिसा लावलेला असतो गालाला, त्याचबरोबर केसं ही नकली लावलेली असतात आणि त्याचबरोबर इथे भैयाचं रूप धारण करून इथे तो आता जायला निघालेला असतो. तर इथे त्याने भोजपुरी लूक केलेला असतो. पूर्ण इकडे गळ्यामध्ये त्याने पट्टा वगैरे टाकलेला असतो. त्यानंतर दीपक इथे वेषांतर करतो आणि त्याला काही करून आता जरी लपून बसावं लागणार असेल तरीसुद्धा तो लवकरच नंदिनीला ठार मारणार आहे, अशी जणू काही शपथच त्याने आता स्वतःशी घेतलेली असते. त्यानंतर प्रेक्षकांनो, इकडे आता काव्याला फार राग आलेला असतो, कारण वसू आत्या म्हणत असते, मानिनी अगं काय गरज काय होती तुला त्या दोघांना तिथे पाठवायची. तेव्हा मानिनी काकू म्हणत असतात, पण वसूताई, अहो तुम्ही काय इथे नकार घंटा वाजवताय. इथे जर आता मुलं काम करत असतील, आपण जर त्यांच्याकडून प्रेमाने ते काम करून घेतलं तर त्याच्यामध्ये इथे चुकीचं काय आहे. त्यानंतर प्रेक्षकांनो, इकडे वसू आत्या म्हणत असते, खरंच म्हणजे इथे मला पारची जीवाची काळजी वाटते, त्याचं काही नाही. तुला असं वाटतंय की इथे नंदिनी आणि काव्या या दोघींना का त्या दीपकने त्रास दिला, म्हणून आता पार्थ आणि जीवा दोघेजणं त्याला त्रास द्यायला गेलेत. हे त्यांनी जे काही केलं आहे ते योग्यच केले असं वाटतं ना तुला. तेव्हा इकडे मानिनी काकू म्हणतात, हो मला अगदी ते योग्यच वाटतं. त्यानंतर प्रेक्षकांनो, इकडे आता वसू आत्या म्हणत असते, हे बघ मला फक्त एवढंच म्हणायचं आहे की माझ्याबरोबर जे काही घडलं ते त्यांच्याबरोबर घडायला नको होतं. कारण का कसं आहे, इथे मी माझं कुंकू पुसल्यानंतर रम्याबरोबर कसं तरी माझं आयुष्य काढलं गं, पण ह्या दोघीजणी अजून तशाच तरुण आहेत. आता ह्या दोघींनी समजवायचं ना आपापल्या नवऱ्यांना की जाऊ नका म्हणून, पण नाही, यांनासुद्धा असं वाटतंय की ते लोक जे काही करतायत ते योग्यच आहे. बरोबर ना. तुम्हाला माहिती नाही आहे तो दीपक कसा आहे, एक नंबरचा सायको माणूस आहे, तो डेंजरस माणूस आहे तो. अगं मानिनी, तो माणूस किती भयानक आहे ना, भयंकर आहे. तुला नाही माहिती, तू कशाला पाठवलंस पार्थ आणि जीवाला तिथे. तो दीपक एक नंबरचा सायको आहे, सायको. तेव्हा काव्या म्हणते, तुम्हाला कसं माहिती, सांगा ना, तुम्हाला कसं माहिती तो इकडे दीपक एवढा सायको आहे हे तुम्हाला माहिती कसं. तेव्हा वसू आत्या म्हणते, अगं असं काय करतेस, त्या दीपकने तुझ्यावरती हल्ला केला, लग्न मंडपातून नंदिनीला किडनॅप करून घेऊन गेला, त्यानंतरला इथे तुझ्यावरती हल्ला केला, नंदिनीला पुन्हा एकदा त्याने किडनॅप करून तिला मारण्याचा प्रयत्न केला, असं वसू आत्या आता एक्सप्लेन करत असते. तेव्हा वसू आत्या म्हणते, म्हणून मी म्हटलं तो दीपक एक नंबरचा सायको आहे म्हणून. तेव्हा नंदिनी म्हणत असते, तो कितीही सायको असला ना तरीसुद्धा जीवा आणि पार्थ हे दोघेजणं त्याला पुरून उरतील. अहो असं काय करताय तुम्ही वसू आत्या, आम्ही तर त्या दोघांना आता ओळखतो, पण तुम्ही तर लहानपणापासून ओळखते ना, लाठीकाठी खेळणारे भाचे आहेत तुमचे. तुम्हाला काय वाटतं असे तसे सोडतील का त्या दीपकला. ते शक्य होणार नाही. आज काही दीपकचं खरं नाही आहे. त्यानंतर वेषांतर करून दीपक आता गाठोडं घेऊन तिथून पळून निघालेला असतो. दीपक इथे जात असताना जीवा आणि पार्थ दोघे इथे आता चाळीमध्ये पोचलेले असतात. तेव्हा दीपकला काही करून त्यांच्या हातातून निसटून जायचं असतं. तेव्हा इथे पार्थ त्याच्या रूममध्ये पोचलेला असतो. तेव्हा पार्थ बघतो तर त्या एका गोलमध्ये त्याने नंदिनीचे जे काही आता फोटो जाळलेले असतात त्यातला एक फोटो आता कमी जळलेला असतो. त्याच्यामध्ये नंदिनीचा अर्धा चेहरा पार्थला दिसतो आणि इथे दीपक पळून जात असताना इथे आता समोरूनच त्याला जीवा येताना दिसतो आणि जीवा अगदी त्याच्या बाजूने निघून जातो. तेव्हा इथे जीवाला त्याच्यावरती संशय येतो. तेव्हा जीवा म्हणतो की एक मिनिट थांब, आणि तेवढ्यातच त्याला इथे आता पार्थचा फोन आलेला असतो.
पार्थ म्हणत असतो की जीवा, अरे मी इथे आता त्या दीपकच्या खोलीमध्ये आलो आहे, पण तिथे दीपक नाही आहे. आणि इथे आहे ना, त्याने जे काही आपल्या नंदिनीचे फोटो वगैरे लावून ठेवलेले असतात ते सगळे मला दिसलेत. म्हणजे ही खोली दीपकचीच आहे हे मात्र नक्की, पण दीपक इथे नाही. तेव्हा जीवा म्हणतो, दादा 1 मिनिट थांब, मी विवेकला फोन करतो आणि त्याला इथे आता लोकेशन पुन्हा एकदा विचारतो. तेव्हा त्याच ठिकाणी लोकेशन आहे असं इन्स्पेक्टर म्हणतात आणि ते विचारत असतात, पण जीवा तू काय करण्याचा प्रयत्न करणार आहेस ते आधी सांग बरं मला, काय करणार काय आहेस तू? तेव्हा जीवा म्हणतो की हे बघ, मी काही चुकीचं करणार नाही आहे, जे काही करेन ते तुला कळेलच ना, तेव्हा तुला कळेल की मी नक्की काय केलं आहे ते. आता मी तुला सांगत नाही. त्यानंतरला इथे दीपक म्हणत असतो, 1 मिनिट थांब ना. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता विवेकने सांगितलेलं असतं की तो त्या चाळीच्या आजूबाजूलाच कुठेतरी आहे, पण आता लोकेशन ट्रेस होत नाही आहे, कारण त्याने त्याचं सिम कार्ड आहे ना कदाचित काढून तोडून टाकलं असेल, म्हणूनच त्याचं लोकेशन ट्रेस होत नाही आहे. तर इथे दीपक सायकल घेऊन निघालेला असतो. तेव्हा विवेक म्हणत असतो की हे बघ, त्याचं लोकेशन ट्रेस होत नाही आहे कारण त्याने सिम कार्ड तोडलं आहे. पण हे बघ जीवा, कायदा हातामध्ये घेऊ नकोस मी तुला आत्ताच सांगतोय, नाहीतर मी सुद्धा नंतर काही करू शकणार नाही आहे. तेव्हा जीवा म्हणतो, नको रे तू काळजी करू, सगळं काही अगदी व्यवस्थित होईल. त्यानंतर इथे आता दीपक हा पळून जात असताना त्या ठिकाणी जीवा आणि पार्थ दोघेही जण पोचलेले असतात. तेव्हा इथे जीवा म्हणतो, 1 मिनिट थांब, आणि त्याच्या पाठीमागे तो येतच असतो. तेवढ्यातच इथे पार्थचा फोन येतो. तेव्हा पार्थ त्याला म्हणतो की हे बघ जीवा, जर त्या दीपकने वेषांतर केलं असेल ना, तर मात्र त्याला शोधणं कठीण होऊन बसेल. तेव्हा इथे जीवाला आठवतं मगाशी त्याला दीपक इथे आता खूपच जास्त दाढी मिशी लावल्यासारखा भेटलेला असतो. तेव्हा जीवा म्हणतो की दीपक थांब. त्याला धक्का लागल्यानंतर त्याचा चेहरा इथे आता जीवाच्या लक्षात राहतो आणि म्हणूनच तो दीपकला जोरात हाक मारतो आणि त्याला आता बेदम मारत असतो. तर पुढील भागामध्ये आपण बघूया प्रेक्षकांनो, इथे पार्थ म्हणत असतो की माझ्या माझ्या काव्याच्या अंगावरती हात टाकलास, तू तिला मारण्याचा प्रयत्न केलास. तेव्हा जीवा म्हणत असतो की तू नंदिनीला मारण्याचा प्रयत्न केलास, माझ्या बायकोला. त्यानंतरला दोघेही आता दीपकला छान पद्धतीने मारत असतात. तर इकडे प्रेक्षकांनो, नंदिनी म्हणत असते की आता मी बरी आहे जीवा, तुम्ही तुम्ही माझा नवरा, माझी बहीण माझ्याबरोबर असताना मला दुसरी कसली काळजी आहे. तेव्हा इथे काव्य आता गप्प बसलेले असते. तेव्हा मानिनी म्हणत असते की हे काय बोलताय तुम्ही वसुताई, तुम्हाला तर आनंद झाला पाहिजे ना की तुमच्या भाच्यांनी एवढी मोठी कामगिरी केली आहे, तुम्हाला तर आनंद झाला पाहिजे, असं इकडे आता मानिनी वसू आत्याला म्हणत असते. त्यामुळे इथे वसू आत्याचा चांगलाच पोपट झालेला असतो.